जंगली तू माय मेले करो कैसा तुला विसरू। नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग मी आज एक देवाच्या सामानासाठी कपाट ऑर्डर केलेलं आहे मिशोवरून। तर चला दाखवते मी तुम्हाला। मी देवाचं सामान त्यात कसं ऑर्गनाईज केलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते। बघा आता हे सर्व सामान मी ओपन केलेलं आहे, तर हे जॉईंट करते आणि नंतर तुम्हाला दाखवते। तर बघा आता जॉईंट केल्यानंतर ते कसं दिसतं ते बघा। असं ते कपाट लावल्यानंतर झालं जॉईंट केल्यानंतर। तर त्यामध्ये मी काय काय ठेवलं ते पण तुम्हाला दाखवते चला। तर त्यामध्ये मी पहिला जो सेक्शन आहे त्यामध्ये गंगाजल, गोमूत्र, देवाचा अत्तर, गुलाब पाणी असं सर्व ठेवते, ॲड केलं मी। आणि दुसऱ्या यात देवाचं सर्व सामान असं ठेवलं, देवाचे कपडे वगैरे। आणि तिसऱ्या सेक्शनमध्ये मी देवाच्या रांगोळ्या वगैरे ते ठेवलेलं आहे, ग्रंथ वगैरे सर्वच ठेवलं आहे मी। त्यात शिवलेला अमृतचा, गुरुचरित्र, सद्गुरू माऊलींची आत्मलीला वगैरे। मी मोठे ग्रंथ खाली ठेवले, त्यानंतर छोटे ग्रंथ, त्यानंतर रांगोळीचं याच्यासाठी एक ड्रॉवर केला, आणि त्यानंतर देवाचे कपडे वगैरे वरती ठेवले। आणि त्यानंतर जे आपल्याला लागतं गुलाब पाणी, गंगाजल, गोमूत्र, ते सर्व वरच्या याच्यामध्ये ठेवलं। सर्व सामान बसतं आणि वरती देवघराजवळ पसारा अजिबात राहत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे माझं देवघराचं छोटं ड्रॉवर आहे, तर मी त्यामध्ये तुळशीची अगरबत्ती आणि गुलाब अगरबत्ती वगैरे असं ठेवते असं। आणि पुष्कळ अगरबत्ती आहे माझ्याकडं, म्हणजे मला असं मी आणूनच ठेवते, जी मला वाटेल ती मी देवासाठी वापरते वारानुसार अशी। आणि धूपमध्ये मी गुलाबाचा आणि मोगऱ्याचा धूप वापरते देवासाठी, आणि ऊद लोभांचा वापरते। तर अशा पद्धतीने आणि येत मी देवाची गणगोळी वगैरे सर्व सामान असं ठेवलं। म्हणजे हे या छोट्या पुष्कळ मोठं हे ड्रॉवर, पण यात एवढंच सामान बसतं आणि बाकीच्या सामानाला मला जागाच नव्हती, त्यामुळे मी घेतलं। तर बघा माझं देवघर आता कसं वाटतं, वरती काहीच पसारा वरती दिसत नाही। तर असं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आत्मा मालिक।